आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर एसपी कॉलेजच्या मैदानावरती प्रचार सभा, पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्ये ही सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 14 तारखेला मुंबईमध्ये भव्य सभा, सभेसाठी महायुतीचे सगळे उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात। अकोल्यामध्ये योगींच्या प्रचार सभांचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरांवरती कारवाई, नागपूरच्या आबा पांडे, रमेश फुलेंसोबतच महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे प्रवक्ता मुजीब रुमानी यांच्यावरती निलंबनाची कारवाई। भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारावरती बंदी घाला, काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा उल्का लांबा यांची कोल्हापूरमध्ये मागणी। उद्धव ठाकरेंनी एकदा गुवाहाटी येथे जाऊन ती झाडी ते डोंगर बघून यावं आणि मग सांगावं मी खोटं बोलतोय का, शहाजी बापूंचा उद्धव ठाकरेंना सल्ला। 17 नोव्हेंबरच्या सांगोल्यातल्या शिंदेंच्या सभेची गर्दी बघून उद्धव ठाकरे यांची छाती दडपेल शहाजी बापूंचं वक्तव्य। गुजरात सांगेल तसं सरकारमधील लोक निर्णय घेत असतात, त्यांच्या विरोधात शरद पवार लढतायत, त्यामुळे त्यांना आपण ताकद दिली पाहिजे। भाजप हे शेतकरी विरोधी आहे, बारामतीमधील सभेमध्ये योगेंद्र पवार यांची युतीवरती टीका। महायुतीच्या नेत्यांनी महिला सबलीकरण धोरण अवलंबलं, महाराष्ट्रामध्ये विकासात्मक जो बदल दिसतोय तो महायुती सरकारमुळेच, याआधी कधीही एवढा विकास दिसला नाही। नाशिकच्या मनमाडमध्ये कांदेंच्या सभेत अभिनेता गोविंदाचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या नेवासामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा, मंडपाच्या बाहेर उन्हात बसवलेल्या महिलांना मुख्यमंत्र्यांनी डी झोनमध्ये बसवलं। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाऊसाहेब कांबळे यांचा अनोखा प्रचार, पुढे अँब्युलन्स, हाताला सलाईन आणि व्हीलचेअरवरती बसून केला प्रचार। मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यावर रक्तदाब वाढल्यानं रुग्णालयामध्ये केलं होतं भरती। कणकवलीमधील महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी देवगडमध्ये महिला मेळावा, नितेश राणे यांच्या मातोश्री नीलमताई राणे आणि सुलक्षणा सावंत यांची मेळाव्याला उपस्थिती। नांदगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मोरझर गावामध्ये बैलगाडीमधून रॅली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांची मालेगाव तालुक्यातल्या दहिबाळ येथे बैलगाडीतून रॅली। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार, भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे खासदार रवी किशन यांचा रोड शो, राज्यामध्ये महायुतीला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं रवी किशन यांचं आवाहन। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा भाजपचे बंडखोर उमेदवार हरीश अलीम चंदानी यांना पाठिंबा, अकोल्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वंचितकडून पाठिंब्यासंदर्भात घोषणा। वाशिम जिल्हा परिषदमध्ये बायोमेट्रिक मशीन आणि मध्ये बिघाड झाल्याचा फायदा घेत कर्मचारी वेळेच्या आधीच जात होते घरी, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांनी घेतली हजेरी। एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा त्रास, उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल, सध्या प्रकृती स्थिर, आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला। मालवण पुतळा दुर्घटने प्रकरणामध्ये जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी, सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानं आपटेकडून हायकोर्टामध्ये धाव। संगमनेरमध्ये भर दिवसा गोळीबार करत दरोडा, साकुरा गावातील घटना, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार, दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून तपास सुरू। हावडा मुंबई एक्सप्रेस रेल्वे गाडीतून एका प्रवाशाकडून 4 लाख रुपयांची रोकड जप्त, निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। चंद्रपूरमध्ये खेळत असताना ट्रॅक्टरनं चिरडलेल्या 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, ट्रॅक्टर दुर्लक्षामुळे घडली घटना, मालक आणि ट्रॅक्टर चालकावरती कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील फतेपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्याचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू, काँग्रेस कार्यकर्त्यांना गिट्टी क्रशर परिसरामध्ये काल रात्री कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या पार्टीतली दुर्घटना।
भंडाऱ्यात डोहात बुडून बहीण भावाचा मृत्यू. आंघोळीसाठी गेलेल्या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.